महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या वसई शहरामध्ये आहे व या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार संगीता सपकाळ ताई आपल्यासोबत आहे. ताई तुमचे खूप खूप स्वागत आहे. काय वसई शहरामध्ये एकंदरीत कशी लढत आहे, कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे आणि तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतोय? प्रतिसाद तर मिळतोय, चांगला मिळतोय आणि आपला पहिलाच चान्स आपल्याला मिळाला आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून. पहिला आमच्या एरियामधून पण आणि वसई शहरामधून पण वंचित बहुजन आघाडीचा पहिला उमेदवार मी आहे आणि आपल्याला प्रतिसाद भरपूर छान मिळतोय. आता बाकी लोकांवरती आहे, आता ते वोटिंग कशी करतात आणि देतात का नाही, आता ते आपल्याला त्यांना आपला प्रतिसाद तर छान देत आहेत, आता वोटिंगवरती आहे. या ठिकाणी तसं जर विचार केला आहे तुम्ही, विरारमध्ये पण बघितलं, त्यानंतर तुमचं नालासोपाराला बघितलं, शिट्टी जी आहे शिट्टीची इथं ताकद भरपूर वाटते. BJPची तरी मी तर म्हणतो त्यापेक्षा थोडी कदाचित कमी असेल, पण शिट्टीची भरपूर मोठी ताकद वाटते. तुमचं हे आव्हान तुम्ही कसं म्हणजे समोर जाणार? जर शिट्टीने आमच्या एरियामध्ये येऊन आता मला स्वतःच 30-35 वर्ष झाली आहेत. शिट्टी हर वर्षी मी बोलत नाही आहे डायरेक्टली त्यांना काही केलं नाही आहे, पण 40-50 वर्ष झाली जेणेकरून पब्लिकला इथं. तर आमच्यासाठी सुविधा तर शिट्टीची पण नाही आहे. वोटिंगला येतात सुविधा, मला असं वाटत नाही आहे काही झाली. खूप मोठी फौज दिसते ना. हो, प्रचाराला भरपूर मोठी त्यांची संख्या दिसते आणि रॅली वगैरे त्यांचं दिसते का शिट्टीवाले आलेत. पण जेव्हा आमच्या बस्तीमध्ये परिस्थिती बघितलं तर तुम्ही बघाल का काय आहे एरियामध्ये, फिरा परिस्थिती दिसेल. गटारा नाही आहे, नाल्या नाही आहे आणि विजेची व्यवस्था नाही आहे. लोकांचे झोपडे असे आहेत तसेच आहेत, पडत आहेत. पावसामध्ये पाणी साचतो इथं, भरपूर घाण होते आमची. म्हणजे मी स्वतः इथंच राहते म्हणून मी यावेळेस वंचितमधून मी 5 वर्ष झाले वंचितमध्ये कामं करते पक्षामध्ये. तर वंचितच्या कार्यकर्त्यांबरोबर फिरून वगैरे त्यांच्या मदतीने मी आपल्या वस्तीमध्ये कामं केली आहेत, पब्लिकला दिसलेत. नळं वगैरे लागली आहेत आणि लाईट वगैरे पण लागली आहे. तर म्हणून पब्लिकचा आपल्याला सपोर्ट आहे आणि आपल्याला तरी असं वाटतं का पब्लिक आपल्याला सपोर्ट करेल. या ठिकाणी आता एक ह्या निवडणुकीमध्ये परप्रांतीय किंवा महाराष्ट्रीयन असं एकंदरीत असं पण राजकारण होतं आहे. असं विचार केला तर उत्तर भारतीयसुद्धा या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. बहुजन पार्टीचे जे आहे ते जितेंद्र ठाकूर म्हणजे महाराष्ट्रीयन आहे का उत्तर भारतीय आहे, त्यामुळं राजकीय स्थिती कशी राहील? हे बघा, आपण कुठल्याही पक्षावरती एक गालबोट लावण्याचे विचार आपले नाही आहेत. आपण फक्त आपला पक्ष नवीन आहे आणि पब्लिकपर्यंत तो कसा पोचायचा आपण तो प्रयत्न करतो आहे. आपण कुठल्याही पक्षाला नाव बोट घालणार नाही आहे. त्यांनी त्यांच्या प्रकारे कामं केली आहेत, आपण आपल्या प्रकारे कामं करू. आपण गरीब आहे तर आपण गरिबांची समस्या घरोघरी जाऊन त्यांची काय समस्या आहे ते जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण मी या वस्तीमध्ये राहते, सगळेजण मला ओळखतात. मी घरोघरी जाऊन त्यांची प्रॉब्लेम काय आहे ते विचारू शकते आणि त्यांचे कामं करू शकते. बाकी दुसरा पक्ष हे कामं आपल्या वस्तीमध्ये. या ठिकाणी एकंदरीत वंचित बहुजन आघाडीने तुमच्या माहितीनुसार कुठं कुठं उमेदवार दिलेले? आम्ही सध्या तर 2च आहे. वसई विरार नालासोपारामध्ये आहे, ईस्टला आहे आणि वेस्टमध्ये आम्ही 2च उमेदवार आहे. सपोर्ट कोण करते वंचित बहुजनला? काही ठिकाणी काँग्रेस सोबत पण वंचित बहुजन आघाडी. तुम्हाला कसं आहे? इथं नाही आहे युती. काँग्रेसचा सपोर्ट मुंबईमध्ये झालेला आहे, वसई विरारमध्ये नाही. इथं काँग्रेस इथं स्वतः लढत आहे का? मग काँग्रेसचं असेल नाही तर काँग्रेसची पण असा ऐकायला येते का युती केलेली आहे म्हणून, ते माहिती नाही. शिट्टीबरोबर युती असं ऐकण्यात येते, आता आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे त्यांच्या पद्धतीने. पण आमची इथं युती नाही आहे, आमची युती आहे मुंबईला काँग्रेसची. आता रिंगणामध्ये मग कोण भाजप वगैरे आणि कोण आहे? मग आता ह्या वेळेस तर इथं भाजप, शिट्टी आणि मी तर छोटासा पक्ष, पण मी माझी पूर्ण तयारी करणार आहे. माझी पूर्ण तयारी आहे त्यांना सामोरे जायला. बाकी बघूया. महाराष्ट्रीयन आणि मराठी भाषिक असा एकंदरीत मुद्दा आता या निवडणुकीला तापलेला दिसतोय. मुंबईमध्येच विरार परिसर जवळपास येतोय म्हणजे. तर तुमच्या वसईमध्ये ह्या मुद्द्यामुळं काही राजकारणात याचं काही म्हणजे काही होईल का? नाही, तसं वसईमध्ये बघितलं तर जास्त पूर्ण समाज महाराष्ट्रीयन आहे असं मला वाटत नाही. सगळे मिक्स आहे. किती टक्के कसं असेल तरी? मिक्स आहे सर, त्याला आपण सांगू शकत नाही. एक रुपयात किती टक्के उत्तर भारतीय, महाराष्ट्रीयन किती किंवा गुजराती किती? असेला सेमच असणार तसं मला वाटते. महाराष्ट्र कोण जास्त असणार? महाराष्ट्र असणार जास्त, पण तसं इथं भेदभाव नाही मी इथं बघितलं आहे अजूनपर्यंत का मराठीतच बोलायचं असं म्हणून इथं काही नाही आहे, मी ऐकलं नाही आहे. इथं सगळे मिळून राहतात आणि माझ्या वस्तीतसुद्धा सगळे मिक्स आहेत. मुस्लिम आहेत, हिंदू आहे, मद्रासी आहे, तेलुगू वगैरे सगळे आहे आणि आमचा बौद्ध समाज पण आहे. सगळे आहेत. आम्हाला इथं काही तकलीफ नाही आहे का कोणी हिंदीतच बोलायचं का मराठीतच बोलायचं, इंग्लिशमध्येच बोलायचं, हे सगळं आमच्या इथं नाही आहे. मग आता निवडून आल्यानंतर काय करणार नेमकं? पहिला माझ्या वस्तीमध्ये घरांना मी घरपट्ट्या लावणार
स्वतःचे हक्काचे घर देणार. मग आम्हाला गेली 40-50 वर्ष झाले घरं नाही आहे, घरपट्टीच नाही आहे. घरपट्टी नसल्यामुळे आमच्या इथं मुलांचे काहीच म्हणजे भरपूर जे आहे शाळेच्या समस्या वगैरे सगळे ते आम्हाला नाही मिळत आहे. तर त्याच्यामुळे मी सर्वात पहिला आमच्या झोपडपट्टीच्या एरियाला मी घरपट्टी लावणार आणि घरपट्टी लागल्यानंतर शासनाची जे आपल्याला घरकुल योजना, आवास योजना ही जे सगळे मिळत आहेत ती मी माझ्या वस्तीला लावणार आणि त्यांचे जेवढे घरं आहेत त्या घरांवरती, त्यांच्या घरामध्ये जर फॅमिली मोठी असेल त्या जागेवरती ते वरती पण बांधू शकतात, असं राहू शकतील, अशी सुविधा मी त्यांना करणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं या ठिकाणी मतांवर काही परिणाम पडेल का? आता ते बघूया आपण. आता ते सगळ्यांना दिसेल. ते मी एवढी मोठी राजकारणामध्ये नाही. ठीक आहे, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही बोलल्या 2 शब्द. ठीक आहे थँक्यू.